नमस्कार. आज आपण जाणार आहोत कोकणच्या मध्यभागी असलेल्या एका अशा ठिकाणी जिथे निसर्ग आणि आराम यांचा एक अप्रतिम संगम बघायला मिळतो. चला, माझ्यासोबत कणकवलीच्या सीताई रिसॉर्टची एक व्हर्च्युअल सफर करूया आणि बघूया की तुमची पुढची सुट्टी इथेच का असायला हवी. फक्त इमॅजिन करा, कोकणच्या मधोमध आंब्याच्या आणि काजूच्या बागांमधून येणारा तो मंद सुगंध आणि तुमच्या चारी बाजूंना फक्त हिरवळ. हे आहे सीताई रिसॉर्ट. खरं सांगतो, इथे आल्यावर असं वाटतं की आपण एका शांत नंदनवनातच आलो आहोत. तर मग या सफरीमध्ये आपण काय काय बघणार आहोत? आपण रिसॉर्टला कसं पोहोचायचं ते बघू, इथल्या आरामदायी रूम्सची पाहणी करू, मनोरंजनाच्या ज्या काही सुविधा आहेत त्या अनुभवू, इथे खास कार्यक्रम कसे साजरे होतात ते जाणून घेऊ आणि हो, आजूबाजूला फिरण्यासाठी काय आहे तेही बघू. चला तर मग सुरुवात करूया. पहिला आणि महत्वाचा प्रश्न, की इथे पोहोचायचं कसं? चला, या कोकणातील नंदवनात पोहोचण्याचा मार्ग कसा आहे आणि तिथे पोहोचल्यावर पहिला अनुभव कसा असतो ते बघूया. इथे पोचणं किती सोपं आहे बघा. कोणी ट्रेनने येणार असेल तर कणकवली स्टेशनवरून फक्त 10 मिनिटांच्या अंतरावर आहे. सिंधुदुर्ग एअरपोर्टवरून साधारण 2 तासांचा प्रवास आहे आणि खारेपाटण रोड स्टेशनवरून तर फक्त अर्ध्या तासात पोचता येतं. म्हणजे प्रवासाचा अजिबातच ताण नाही. रिसॉर्ट अगदी मुख्य रस्त्याच्या कडेला आहे, तरी आत पाऊल ठेवल्या ठेवल्या शहराचा सगळा गोंगाट जणू मागेच राहतो. सगळीकडे पसरलेल्या आंब्याच्या आणि काजूच्या बागा, आणि जर तुम्ही सीझनमध्ये गेलात तर काजूच्या मोहोरचा तो सुगंध, आहाहा, तो अनुभव खरंच शब्दात सांगण्यासारखं नाही. आता येतो सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, राहायचं कुठे? सीताईमध्ये प्रत्येक गरजेनुसार राहण्याची सोय आहे. मग कोणी फॅमिलीसोबत आलं असेल, मित्रांसोबत किंवा अगदी एकटं, प्रत्येकासाठी इथे काहीतरी खास आहे. समजा कोणी कपल असेल किंवा लहान फॅमिली, तर त्यांच्यासाठी एसी डिलक्स रूम्स आणि कॉटेजेस आहेत, जिथे पूर्ण शांतता आणि प्रायव्हसी मिळेल. मोठ्या कुटुंबांसाठी किंवा मित्रमैत्रिणींच्या ग्रुपसाठी त्यांचे ड्युप्लेक्स विला एकदम परफेक्ट आहेत, जिथे भरपूर जागा आणि धमालमस्ती करता येते. आणि जर कोणी विद्यार्थी किंवा कॉर्पोरेट ग्रुप असेल तर त्यांच्या बजेटमध्ये बसणाऱ्या डॉमेटरी रूम्सचा पर्याय सुद्धा आहे. तुम्ही कोणतीही रूम निवडा, आरामाची पूर्ण गॅरंटी आहे. प्रत्येक खोलीत एअर कंडिशनर, टीव्ही, फास्ट वायफाय आणि पॉवर बॅकअप आहेच. आणि हो, खिडकीतून दिसणारं ते निसर्गरम्य दृश्य तर म्हणजे बोनस आहे. बरं, आराम तर झाला. आता थोडी धमाल मस्ती करायला काय हरकत आहे? सीताई म्हणजे मनोरंजनाचं एक केंद्रच आहे. चला बघूया इथे काय काय करता येतं. बाहेर ऊन असो किंवा पाऊस, इथे मनोरंजनाची काहीच कमी नाही. त्यांच्या इनडोअर गेमिंग झोनमध्ये मित्रांसोबत पूल, टेबल टेनिस किंवा कॅरममध्ये मस्तपैकी रंगून जाता येतं. वेळ कसा जाईल ना ते कळणारच नाही. आणि जर मैदानी खेळांची आवड असेल तर मग इथली मजाच वेगळी आहे. एक मोठं क्रिकेटचं मैदान, व्हॉलीबॉल आणि बॅडमिंटन कोर्ट्स, आणि हो, उड्या मारण्यासाठी ट्रॅम्पोलिनसुद्धा. मित्रांसोबत क्रिकेटची मॅच लावण्यासाठी यापेक्षा भारी जागा कोणती असू शकते? आणि थांबा, इथलं सगळ्यात मोठं आकर्षण म्हणजे रेन डान्स. म्युझिकच्या तालावर पावसात मनसोक्त भिजण्याचा जो काही आनंद आहे ना, तो इथे घेता येतो. हा अनुभव अजिबात चुकवू नका. खेळून झाल्यावर थकवा घालवण्यासाठी इथला स्विमिंग पूल एकदम बेस्ट आहे. मोठ्यांसाठी एक मोठा पूल आहे आणि लहान मुलांसाठी एक वेगळा सुरक्षित पूल आहे. त्यामुळे संपूर्ण कुटुंब मिळून पाण्यात धमाल करू शकतं. आणि हो, चेंजिंग रूम्सची सोयही तिथेच आहे. सीताई फक्त सुट्टी घालवण्यासाठीच नाही, तर आयुष्यातले खास क्षण साजरे करण्यासाठी आणि महत्त्वाच्या कामांसाठी एक उत्तम ठिकाण आहे. डेस्टिनेशन वेडिंगचं स्वप्न आहे, सीताई ते स्वप्न खरं करू शकतं. विचार करा, मोठ्या हॉलमध्ये लग्न सोहळा, हिरव्यागार लॉनवर संगीत, पाहुण्यांसाठी स्वादिष्ट जेवण आणि राहण्याची उत्तम सोय, सगळं काही एकाच ठिकाणी. कामासाठी सुद्धा सीताई एक उत्तम पर्याय आहे. इथल्या आधुनिक कॉन्फरन्स हॉलमध्ये मीटिंग किंवा सेमिनार घेता येतात, जिथे सगळ्या टेक्निकल सुविधा उपलब्ध आहेत. आणि कामाचा ताण घालवण्यासाठी मनोरंजनाचे पर्याय तर आहेतच. काम आणि आराम यांचा हा एक परफेक्ट मिलाप आहे. रिसॉर्टमध्ये तर करण्यासारखं खूप काही आहे, पण जर आजूबाजूचा परिसर फिरायचा असेल तर कणकवलीमध्ये पाहण्यासारखं बरंच काही आहे. इथून प्रसिद्ध सावडाव धबधब्याला भेट देता येते, गड नदीच्या शांत किनाऱ्यावर वेळ घालवता येतो किंवा रामगड किल्ल्याला भेट देऊन इतिहासाला स्पर्श करता येतो. अनेक मंदिरही जवळच आहेत, त्यामुळे भटकंतीही खूप सहज होऊन जाईल. तर मग
या सगळ्या अनुभवातून आपण काय घेऊन जातो? चला, सीताई अनुभवाचं सार काय आहे ते बघूया. सीताईचं वर्णन एका वाक्यात करायचं झालं तर ते म्हणजे सर्व काही एकाच ठिकाणी. शांतता हवीये, मज्जा मस्ती हवीये, चांगलं जेवण हवंय किंवा एखादा कार्यक्रम करायचाय, इथेच सर्व काही मिळेल. इथे प्रत्येक गोष्टीचा एक सुंदर बॅलन्स सापडतो. शांत विश्रांती, मनसोक्त मनोरंजन, अविस्मरणीय सोहळे, चविष्ट जेवण आणि आजूबाजूला फिरण्याची संधी. एका परफेक्ट सुट्टीसाठी जे काही लागतं ते सर्व इथे आहे. मग तुमच्यासाठी एका परफेक्ट सुट्टीची व्याख्या काय आहे? शांतता, साहस की कुटुंबासोबत घालवलेले आनंदाचे क्षण? मला खात्री आहे सीताई रिसॉर्टमध्ये या प्रश्नाचं उत्तर नक्कीच मिळेल. तर मग कधी येताय कोकणच्या या नंदनवनात?